तरुण तरुणींना अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या चाळीसगाव शहरातील US कॅफे या अनधिकृत कॅफेवर पोलिसांनी कारवाई केली असता तेथे भेट दिली व तेथे असलेले अनधिकृत डार्क रूम उद्ध्वस्त केले। यापूर्वी देखील सदर कॅफेच्या बाबतीत तक्रारी आल्या असल्या तेथे मी पुढाकार घेऊन कारवाई केली होती। तेथे कुठल्याही प्रकारचे चहा नाश्ता पदार्थ किंवा साहित्य आढळून आले नाही। तसेच अश्लील चाळ्यांसाठी एक डार्क रूम तिथे तयार केली होती। एकूणच तरुण पिढीला चुकीच्या कृत्यांसाठी प्रोत्साहन या ठिकाणी मिळत होते। चाळीसगाव शहरात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। नगरपालिकेच्या आगेच्या अंतरावर हा अनधिकृत कॅफे सुरू होता, त्याकडे जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असेल तर संबंधित नगरपालिका अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहेत। सदर ठिकाणी 6 मुलं आणि 6 मुली आढळून आल्या होत्या। खरं तर मुलगी ही कोणाच्याही घरची असेना, तिच्या इब्रतीची काळजी घेणे, तिचा सन्मान करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे। त्याच्यामुळे सदर मुलींची नावे पुढे न करता त्यांच्या पुढील शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको त्याची खबरदारी म्हणून, तसेच मुलांना प्रिव्हेन्शन म्हणून पोलीस प्रशासनास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। नागरिकांना विनंती आहे की चाळीसगाव शहरामध्ये वा परिसरामध्ये असे चुकीचे प्रकार आपल्या लक्षात येत असतील त्यांनी ते निदर्शनास आणून द्यावेत। लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणाच्या पलीकडे जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या पार खंबीर आहेत। पालकांना विनंती असेल, आपला मुलगा मुलगी काय करतायत याची व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे। रोज अशा अनेक घटना घडत आहेत। प्रत्येकच मुलगा मुलगी अशी असते असं नाही, पण एक जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांचे काउन्सिलिंग केले पाहिजे। आजचं प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली कीड आहे। असे प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत। गरज पडली तर अशा अनधिकृत बांधकामांवर JCB चालवला जाईल, एवढेच या निमित्ताने सांगतो आहे, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिपादन केले आहे। काय सांगा? US कॅफे नावाचा चाळीसगाव शहरात कॅफेच्या नावाखाली एक गैरकृत्य चालू करण्याचं एक षडयंत्र रचून आणि तिथं तरुण मुलामुलींना सिक्रेट स्पेस द्यायचं असं एक मॉडेल गेल्या काही दिवसांनी चालू असल्याचं तक्रार पोलीस प्रशासनाला आली होती। स्वतः आपल्या शहराचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब स्वतः आल्यानंतर इथं आल्यानंतर एक चित्र असं लक्षात आलं की पडदे लावून तिथं त्यांना प्रायव्हसी रूम करून प्रायव्हसी जागा करून दिली होती आणि कॅफेमध्ये पूर्ण अंधार करून त्यांना बसू द्यायचं। आता इथं फूड पाहिलं किंवा साहित्य दुसरं काहीच नाही, इथं चहा नाही, इथं कॉफी नाही, इथं नाश्त्याची काही व्यवस्था नाही, फक्त जागा त्यांना देणे असा प्रकारचा चालला होता। 6 मुलं आणि 6 मुली इथं सापडल्यात। खरं तर मुलगी ही कोणाच्या घरची असे ना, तिची इज्जत सांभाळणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आपल्याला शिकवण आहे। त्याच्यामुळे त्यांची नावं पुढे न करता त्यांचं पुढे शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको याची खबरदारी म्हणून ते नावं आम्ही तर पाहणारच आहोत। पण त्या मुलांना प्रिव्हेन्शन म्हणून पोलीस प्रशासन कारवाई घेईल आणि स्वतः आज हे कॅफे आम्ही नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि मी स्वतः सहकार्यांनी हे उद्ध्वस्त केलं। चाळीसगाव शहरामध्ये परिसरामध्ये असे काही चुकीचे गैरकृत्याचे व्यवहार किंवा काही लक्षात येत असेल तर ते केव्हाही जाऊन अशाच पद्धतीने तोडफोड होईल। गरज पडली तर बुलडोझरसुद्धा त्या बिल्डिंगला तात्काळ लावलं जाईल, कारण की शेवटी शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणाच्या पलीकडे माझ्याकडे काही जबाबदाऱ्या आहेत। त्या जबाबदाऱ्या मीही पार पाडेल, पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन देखील त्याला सहकार्य करणार आहे। या निमित्तानं पालकांना माझी एकच विनंती असेल, आपला आणि मुलगा आणि मुलगी काय करतोय याची जरा आपण व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे। 67 ते 66 मुली पळून जाण्याचं प्रकरण आत्ता जवळजवळ आम्ही पाहिलं, रोज अनेक घटना घडत आहेत। प्रत्येकच मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही, पण एक खातरदारी म्हणून मुलांना विश्वासात घेऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे। आजचं हे प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली कीड आहे। असा कुठलाच प्रकार आम्ही कोणी सहन करणार नाही एवढं सांगतो।
दादा, नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर हे कॅफे चालतं, अनधिकृतपणे हे कॅफे या ठिकाणी सुरू होतं. पोलिसांना यावेळेस तिसऱ्यांदा कारवाई करावी लागली, मात्र एकहीदा नगरपालिकेने त्या ठिकाणी कारवाई केलेली नाही. मागे एकदा ह्याच कॅफेवर मी स्वतः एकीकडे जे पाटील असताना आलो होतो, त्यावेळेस ते बंद झालं होतं. मधल्या काळात पुन्हा अजून याचा पेव सुटला. या कॅफेला असे काही असतील तर ते तात्काळ नगरपालिका प्रशासनाला मी सांगेल, आणि यामध्ये जर कोणाची इन्व्हॉल्वमेंट असेल त्या अधिकाऱ्याचं निलंबन देखील केलं जाईल. सर, पोलीस प्रशासनाने याविरुद्ध नगरपालिका प्रशासनाला पत्रव्यवहार जरी केला आहे, पण नगरपालिका प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही आजपर्यंत. मी त्या संदर्भातली माहिती घेतो. नगरपालिका प्रशासन विभागात अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना या संदर्भात कारणे दाखवा नोटीस देऊन, आणि त्यांची जर चूक असेल तर त्यांचं देखील निलंबन मी त्यांना सीओना कलेक्टरांकडे प्रस्तावित करायला एकीकडे सांगतो. शहरातलं जे अतिक्रमण आहे, जे म्हणजे अतिक्रमणाच्या याच्यावर त्या ठिकाणी पोट भरतात धंदा व्यवसाय करून, एकीकडे त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी शहरात त्रास दिला जातो, आणि असं अनधिकृतपणे या ठिकाणी अशी चाळे करणारे जे अवैध धंदे त्यांना त्या ठिकाणी पालिकेकडून पाठबळ दिलं जातं का, असं वाटतं का आपल्याला? यामध्ये नगरपालिकेचा रोल किती होता हा देखील तपासावा लागेल. बघा, या प्रकरणामध्ये हा प्रकार करणारी एक प्रवृत्ती वेगळीच आहे. तो जागा मालकालाही कदाचित माहिती नसेल, पोलिसांनाही तो प्रकार माहिती नसेल, नगरपालिकेला पण ह्या प्रकारे जागेचा वापर असा होतो आहे हे कदाचित माहिती नसावं. या संदर्भात त्यांना मी तात्काळ सूचना सांगणार आहे, आणि अशा प्रकारचे ज्या ठिकाणी म्हणजे प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.